आज आपण या व्हिडिओमध्ये लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट भाडे सवलती संबंधित एक अत्यंत महत्त्वाची बातमी देणार आहोत। तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। दळणवळणाचे सर्वसामान्य जनतेच्या हक्काचे साधन म्हणजेच लाल परी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाची एसटी बस होय। येत्या 1 तारखेला म्हणजेच सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी आपल्या सर्वांची लाडकी लाल परी 78 वर्षांची होणार आहे। या लाल परीचा म्हणजेच एसटीचा 78वा वर्धापन दिन सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी साजरा करण्यात येईल। अशातच राज्यातील एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तिकीट भाडे संबंधित एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। येत्या काही दिवसांमध्ये महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करताना तिकीट सवलतीचा लाभ मिळवण्यासाठी केवळ आधार कार्ड किंवा इतर शासकीय ओळखपत्र दाखवून चालणार नाही। अर्ध्या तिकिटात प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक किंवा महिला असो की 100% फ्री मध्ये म्हणजेच 100% मोफत प्रवास करणाऱ्या 75 वर्षांचे ज्येष्ठ नागरिक सर्वांनाच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक करण्यात येणार आहे। त्यामुळे आता सर्व सवलतधारक प्रवाशांना येत्या काळात तिकीट सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड काढावेच लागणार आहे, अन्यथा तिकिटाचे पूर्ण पैसे द्यावे लागतील। मात्र या NCMC कार्ड संदर्भात एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने तिकीट सवलतधारक प्रवाशांना देण्यात येणाऱ्या NCMC स्मार्ट कार्डच्या विक्रीत पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे। हे स्मार्ट कार्ड सरकारने ठरवून दिलेल्या अधिकृत किमतीपेक्षा जास्त किमतीला विकणाऱ्या विक्रेत्यांचे लायसन्स म्हणजे परवाने तात्काळ रद्द करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष श्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत। एसटी महामंडळाच्या वतीने सवलतधारक प्रवाशांना नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे NCMC स्मार्ट कार्डचे वाटप सुरू करण्यात आले आहे। यासाठी जवळपास 3000 पेक्षा जास्त अधिकृत विक्रेत्यांची नियुक्ती करण्यात आली असून या स्मार्ट कार्डचे वितरण सुरू असताना काही ठिकाणी प्रवाशांची लूट होत असल्याच्या तक्रारी महामंडळ प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत। याची गंभीर दखल घेत श्री प्रताप सरनाईक यांनी आवाजवी दर आकारणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने तात्काळ प्रभावाने रद्द करण्याचा इशारा दिला आहे। प्रवाशांनो लक्ष द्या, नवीन NCMC स्मार्ट कार्ड घेणाऱ्या प्रवाशांसाठी 199 रुपये तर यापूर्वी स्मार्ट कार्ड असलेल्या प्रवाशांसाठी 149 रुपये अशा किमती निश्चित करण्यात आल्या आहेत। मात्र काही विक्रेत्यांकडून सवलतधारक प्रवाशांना जादा दराने म्हणजे जास्त किमतीने कार्ड विक्री केल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत। या पार्श्वभूमीवर प्रवाशांकडून स्मार्ट कार्ड साठी जास्त पैसे घेणाऱ्या विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे। एसटी महामंडळाने अलीकडेच बुधवारी म्हणजेच बुधवार दिनांक 6 मे रोजी आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून याबाबतची माहिती सर्व प्रवाशांना दिली आहे। दुसरे महत्त्वाचे म्हणजे एसटी महामंडळाच्या सूचनेनुसार लवकरच सर्व सवलतधारक प्रवाशांसाठी एसटी प्रवासादरम्यान NCMC कार्ड वापरणे अनिवार्य केले जाणार आहे। त्यामुळे प्रवास अधिक सुलभ होण्याबरोबर सवलतीचा लाभ अचूक आणि डिजिटल पद्धतीने देणे शक्य होणार आहे। सध्या महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिक यांची नोंदणी व कार्ड वितरण प्रक्रिया सुरू असून टप्प्याटप्प्याने इतर सवलतधारक प्रवाशांचाही या योजनेत समावेश करण्यात येणार आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।